पण ते श्रीमंत सुखी नव्हते. 7 पिढ्या बसून खाल्लं तरी संपत्ती सरत नव्हती. एवढी अलोट संपत्ती होती त्या श्रीमंताकडे. पण ते श्रीमंत सुखी नव्हते, कारण त्यांच्या मनामध्ये एक विवेचना होती आणि त्यांनी रात्रभर झोप न येता जागरण करायचे. कारण ते विवेचना झोपूच देत नव्हते त्या श्रीमंतांना. रोज श्रीमंत विचारायचे बाहेरच्या लोकांना, मित्रांना, पाहुण्यांना, भाऊ मी काय करू की मी या विवेचनेतून मी मुक्त होईल, मला काय करावं लागेल. कोणीतरी सांगितलं एकानं, तुम्ही काय करा श्रीमंत, तुम्ही संतांच्या चरणी जा. ए बाई, अरे बोल ना. तुम्ही काय करा, संतांच्या चरणी जा, तुम्हाला याच्यातून संत विवेचनेतून तुमच्या मोकळं करते. ते श्रीमंत निघाले संतांना आता भेटायला. वाटेत एका झाडाखाली एक संत गुरु महाराज बसले होते आणि तिथे जाऊन श्रीमंतांनी महाराजाला नमस्कार केलं आणि सांगितलं की महाराज, माझ्याकडे एवढी अलोट संपत्ती आहे की मी 7 पिढ्या बसून खाल्लं तरी संपत्ती सरणार नाही, एवढं कमवलेलं आहे. तरी पण मी सुखी नाही, कारण माझी एक विवेचना आहे आणि ते मला विवेचना काय करते, झोपू देत नाही. ठीक आहे श्रीमंत, विवेचना तरी काय आहे तुमची सांगा मला, म्हणजे तुमच्या विवेचनेतून मी काय करल, सुटका करल. तसं म्हणायचं जावं तर महाराज, विवेचना काही नाही, पण एक विवेचना आहे. कोणती आहे, माझ्या 8व्या पिढीचं काय. 7 पिढ्या तर मी कमवलो हो, 7 पिढ्याचं काही नाही, मला विवेचना आहे कोणती, माझ्या 8व्या पिढीचं काय होईल मी गेल्याच्या नंतर. महाराजांनी म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुम्हाला तुमच्या विवेचनेतून मोकळं करतो. तुम्ही काय करा, हे तांदूळ, त्या डोंगरावरती म्हातारी आहे, त्या म्हातारीला जाऊन